नमस्कार मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांना आता एक वेळ एक रकमी 3,000 रुपये मिळणार आहेत। मुख्यमंत्री वयोश्री योजना सगळ्यांना माहिती असेल, नसेल माहिती तर मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि त्याचा अर्ज हा कसा भरायचा, हा याची जी प्रोसेस आहे, लाईव्ह प्रोसेस, ही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ हा संपूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण याच्यामध्ये संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे। आणि तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असतील तर तुम्ही नक्की आपल्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता। तर चला बघूया मुख्यमंत्री वयोश्री योजना का। आता मी तुम्हाला डायरेक्ट फॉर्म भरायला नेणार होतो, पण खूप जणांना ह्याच्याबद्दल माहित नसेल, तर मी थोडक्यात माहिती आधी सांगतो आणि नंतर मग तुम्हाला फॉर्म कसा भरायचा याची माहिती देतो। हे बघा, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे। तर राज्यातील जे काही 65 वर्ष वय आहेत व त्याच्यावरील ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्या दैनंदिन जीवनात जे काही त्यांना लागणारं सामान आहे त्याच्यासाठी ही एक मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात आलेली आहे, हे तुम्हाला माहित असेल। तर याच्यामध्ये तुम्ही चष्मा, श्रवणयंत्र, कमोड, खुर्ची हे सगळ्या वस्तू ह्याच्यातून परचेस करू शकता। आणि याच्यासाठी तुम्हाला बघा काय पाहिजे, आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड पाहिजे तुमच्याकडे किंवा मतदान कार्ड, राष्ट्रीय बँकेचे पासबुक झेरॉक्स पाहिजे, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, स्वयं घोषणापत्र आणि शासनाने ओळखपत्र पाठवण्यासाठी केलेली अन्य कागदपत्र। आता याच्यासाठी काही पोर्टल पण तयार होतात, पण आपल्याकडे ऑफलाईन फॉर्म आहे, तो ऑफलाईन फॉर्म पण तुम्ही भरायचा आहे। आणि ऑफलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर तुमची जी काही अर्ज प्रक्रिया जी आहे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग आहे, याच्या नियंत्रणात हे केलं जाईल। आणि या विभागातर्फेच समाज कल्याण जे आपलं विभाग आहे तिथे जाऊन तुम्ही हे फॉर्म देऊ शकता आणि मग याच्यानंतर तुमची छाननी होऊन तुमचं जे काही वितरण आहे ते केलं जाईल। आता तुम्हाला मी डायरेक्ट सांगतो की फॉर्म कसा भरायचा आहे। आता तुम्हाला डायरेक्ट मी आपलं फॉर्मवर घेऊन जातो। तर अशा पद्धतीचा तुम्हाला फॉर्म आहे, लक्षात घ्यायचं, नीट बघा फॉर्म कसा आहे। तर असा फॉर्म तुम्हाला दिसतो। आता ह्याच्यामध्ये बघा काय लिहिलेलं आहे, मुख्यमंत्री वयोश्री योजना लाभ मिळण्यासाठी करावयाचा अर्ज नमुना। इथं बघू शकता तुम्हाला अर्जाचा अनुक्रमांक आहे, इथं पासपोर्ट फोटो टाकायचा तुमचा, अर्जदाराचं इथं संपूर्ण नाव टाकायचंय, संपूर्ण म्हणजे सगळं पूर्ण नाव टाकायचंय, इथं पत्र व्यवहाराचा कायमचा पत्ता हे टाकायचंय, त्यानंतर फोन नंबर, जन्मदिनांक, आधार क्रमांक, आणि स्त्री असेल तर स्त्री, पुरुष असेल तर पुरुष, कारण ही योजना दोघांसाठी आहे हे लक्षात ठेवायचं आहे। आणि इथं आधार नंबर टाकताना कुठलीही चूक करू नका, कारण आधार क्रमांक तुमचं ज्या बँकेशी लिंक असेल त्या बँकेत तुमचे पैसे जमा होतील। कारण सगळ्यांना माहिती आहे लाडकी बहीण योजनेमध्ये किती प्रॉब्लेम झाले, ज्यांचं आधार सीडिंग नाहीये, तर ज्या बँकेला आधार सीडिंग आहे तेच बँक पण इथं खातं द्यायचं, हे पण लक्षात तुम्हाला घ्यायचं आहे। पुढे घ्यायचंय अर्जदाराचं पोटजात जे काय आहे ते, वार्षिक उत्पन्न काय आहे ते, त्यातले तुमचं जे काही शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड आहे त्याचा क्रमांक टाकायचा, अर्जदाराच्या बँकेचं नाव, आता बँकचं नाव त्याचं टाकायचं ज्याच्यामध्ये आधार सीडिंग आहे। परत परत सांगतोय कारण ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत, तुम्ही परत परत ह्या गोष्टी विसरत आहात। बँकेचा संपूर्ण पत्ता इथं टाकायचा आहे, इथं शाखा काय टाकायची, खाते क्रमांक टाकायचा, खाते क्रमांक टाकल्यानंतर IFSC कोड जो असतो तो IFSC कोड टाकायचा आहे, IFSC कोड टाकायचा, IFSC कोड नीट टाकायचा, कारण IFSC कोड जर मध्ये जर चूक झाली तर खूप जणांचे पैसे हे महागारी जाऊ शकतात। खाते क्रमांकामध्ये जर चूक झाली तर खूप जणांचे पैसे हे महागारी जाऊ शकतात, त्याची तुम्हाला दखल घ्यायची आहे, कारण बँक सगळ्यात महत्वाचं असतं इथं। कारण बँकेत जर तुम्ही चूक केली तर तुम्हाला सगळं पात्र असून पण तुम्हाला पैसे येणार नाहीत, हे लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर अर्जासोबत जोडवायची कागदपत्र लक्षात ठेवायचं, दुसरा महत्वाचा पॉईंट आहे। आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही विचारू शकता, हा बघा हा आहे फॉर्म। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काही हे नसेल, हा फॉर्म मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता, तुम्ही इथून तो फॉर्म डाउनलोड करू शकता आणि तुम्ही घरी भरू शकता। आता ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल तुम्ही विचारू शकता। आता दुसऱ्या पानावर जाऊ तर आपण इथं बघा अर्जासोबत जोडवायची कागदपत्रे आहेत। तर पहिलं कागदपत्र काय आहे आणि हे लक्षात घ्यायचं आहे, आधार कार्ड, मतदान कार्ड तुम्हाला जोडलेलं आहे का नाही हे लक्षात ठेवायचं आहे। त्या अर्ज भरताना ही जी कागदपत्रे आहेत ह्याची सगळ्यांची झेरॉक्स तुम्हाला जोडायची आहे एक एक। आणि आधार कार्ड ज्यावेळेस जोडता किंवा मतदान कार्ड त्याची पुढची आणि मागची बाजू तुम्हाला दोन्ही बाजू याच्यामध्ये जोडायचे आहेत। राष्ट्रीय पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, कौटुंबिक उत्पन्न दाखला किंवा स्वयं घोषणापत्र, समकक्ष योजनेचा लाभ मागील 3 वर्षात घेतला असल्याचे स्वयं घोषणापत्र। आता स्वयं घोषणापत्र पण मी तुम्हाला ह्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, ते पण तुम्ही डाउनलोड करू शकता आणि भरू शकता। पुढचं शिधापत्रिकाचं झेरॉक्स, तुम्हाला तुमचं जे काही डॉक्टर आहे त्याचं प्रमाणपत्र पाहिजे आणि जिल्हा प्राधिकरण यांचं प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड हे पण तुम्हाला पाहिजे। इथं तुम्ही स्वाक्षरी करू शकता आणि तुमचं इथं नाव तुम्ही देऊ शकता। अशा प्रकारचं हे फॉर्म आहे। तुम्हाला काय याच्यामध्ये शंका असेल तर तुम्ही या कागदपत्राची शंका जी असेल ती तुम्ही इथं विचारू शकता, याच्याबद्दल मी लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेल। आता पुढे बघा,
पुढचं काय आहे तर हे स्वयं घोषणापत्र आहे. हे स्वयं घोषणापत्र आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग मंत्रालय मुंबई. इथं तुम्ही लिहू शकता स्वयं घोषणापत्र. त्या स्वयं घोषणापत्रामध्ये मी श्रीमती काय असेल ते तुम्ही वय वर्ष वगैरे टाका, व्यवसाय, राहणार कुठले, तालुका, जिल्हा हे सगळं टाकू शकता. प्रतिनिधीवर कथन करते की मी किंवा गावचा जो आहे शहराचा कायमचा रहिवासी असून मी मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी उपकरण या उपकरण खरेदी करण्यासाठी अर्ज करीत आहे. इथं तुम्हाला टाकायचे की तुम्हाला नेमके जे काही तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवलं की हे साधन सामग्री तुम्ही त्यातून घेऊ शकता. तर ते कुठली सामग्री तुम्हाला अजून एकदा दाखवतो कुठल्या सामग्रीसाठी. तर ही इथं बघू शकता व्हिडिओमध्ये. हे बघा एवढे जे आहेत योजना स्वरूप एवढ्या प्रकारची वस्तू तुम्ही घेऊ शकता. त्यातले तुम्हाला तिथं टाकायचे की मी नेमकं कशासाठी घेत आहे. मी आणि हे पण सांगायचं की मी 3 वर्षात रासायनिक स्वराज्य संस्था सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून हे उपकरण विनामूल्य प्राप्त केलेलं नाही. हे लक्षात घ्यायचंय. हे सगळं झाल्यानंतर तुमचा दिनांक इथं टाकायचा आहे. स्वयं घोषणाची सही इथं टाकायची आहे. आता हे झालं दुसरं स्वयं घोषणापत्र. आता ह्याच्यामध्ये पुढचं एक स्वयं घोषणापत्र आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हे तुमचं टाकायचे नाव वगैरे, मौजे वगैरे टाकायचं. वार्षिक उत्पन्न, तुमचं जे वार्षिक उत्पन्न तुम्हाला मगाशी सांगितलं की वार्षिक उत्पन्न काय आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. शेती करायचं, शेती, मजुरी, शेती वगैरे, नोकरी काय असेल ते तुम्ही इथं टाकायचं आहे. ह्याच्याबद्दलचं संपूर्ण याच्यामध्ये माहिती करून ह्याची पण प्रिंट काढून इथं दिनांक टाकायचा आहे. ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भराल त्या दिवशीचं तुमचं गावाचं नाव इथं तुमची सही आणि नाव टाकून तुमचं हे फॉर्म जे आहे तो पूर्ण भरायचा आहे. आता हा फॉर्म तुम्हाला कळला असेल कसा भरायचा आहे, काय भरायचा आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कळवू शकता. आपल्या चॅनलवरती प्रथम आला असेल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करायचा, पटापट व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायचंय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.